सगळ्यांचं मनापासून स्वागत। आता आचारसंहिता सुरू झालेली आहे, त्यामुळे आपली बऱ्याच दिवसानंतरची भेट होते, कारण मध्ये सगळे कार्यक्रम आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदर उद्घाटन, भूमिपूजन, लोकार्पण आणि सरकारने जी 1.5-2 वर्षामध्ये केलेली कामं, याचं जे काही लोकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून आम्ही सगळेच जण भूमिपूजनात आणि लोकार्पणामध्ये व्यस्त होतो। आणि आपल्यालाही माहिती आहे की 1.5-2 वर्षामध्ये, 1.25-2 वर्षामध्ये महायुती सरकारने केलेलं काम आपल्या समोर आहे। मी काय त्याचा पाडा वाचू इच्छित नाही, परंतु अनेक योजना ज्या आहेत, शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, युवा वर्ग, ज्येष्ठ आणि उद्योग या सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली। अनेक अति महत्त्वाकांक्षी प्रकल्प, गेम चेंजर प्रकल्प, जसं बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग झाला, MTHL अटल सेतू झाला, कोस्टल रोड झाला, अनेक मेट्रोचे उद्घाटनं झाली आणि अनेक कामं आज प्रगतीपथावर आहेत। आणि एक गेम चेंजर सगळं हे प्रकल्प, त्या सगळ्यामध्ये मी डिटेलमध्ये जाऊ इच्छित नाही, परंतु आपल्याला माहीत आहे की जे प्रकल्प आमचं सरकार स्थापन व्हायच्या पूर्वी 2.5 वर्ष जे सरकार होतं, ते सगळं स्पीड ब्रेकर, तिकडे सगळं नकारात्मक, अँटी डेव्हलपमेंट, प्रकल्प थांबवणं, प्रकल्पामध्ये अडथळे आणणं, या सगळ्याच बाबी आपण पाहिल्या। परंतु आमचं सरकार आल्यानंतर अगदी मेट्रो, आरे कारशेड, इतर प्रकल्प जे आहेत, हे आम्ही युद्ध पातळीवर गतीने सुरू केले, वेगवान पद्धतीने निर्णय घेतले। प्रकल्पाचं एक इन्फ्रा प्रोजेक्ट म्हणून आज राज्य आपलं पहिल्या नंबरला आहे। FDI मध्ये आज पहिल्या नंबरला आपलं राज्य आहे आणि त्याचबरोबर GDP मध्ये आपलं कॉन्ट्रिब्युशन खूप मोठं आहे। आणि म्हणून आज केंद्र आणि राज्य सरकार मिळून हे डबल इंजिन सरकार गेले 1.5-2 वर्षामध्ये ज्या वेगाने निर्णय घेतले, प्रकल्पांमध्ये बंद पडलेले प्रकल्प त्यांना चालना दिली, नवीन प्रकल्प सुरू केले आणि आणखी नवीन प्रकल्पांचं प्रयोजन केलं। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व घटकांसाठी, महिलांसाठी, तरुणांसाठी अनेक योजना आम्ही केल्या। त्या योजनांमध्ये मी जाऊ इच्छित नाही, आपल्याकडे योजना आलेल्या आहेत। अगदी पहिल्या कॅबिनेटपासून शेवटची कॅबिनेट झाली, या 55 कॅबिनेटमधून जवळपास 500 निर्णय आम्ही राज्य सरकारने घेतलेले, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय, तेही आपल्या समोर आहेत। आणि म्हणून एक प्रॉस्पेरिटी, एक पॉझिटिव्हिटी या राज्यामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न जो होता, त्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे। स्वच्छतेमध्ये देखील महाराष्ट्राला नंबर 1 दिला देशामध्ये, आणि असे अनेक प्रकल्प आम्ही मार्गी लावले। याबद्दल आमचे सर्व मंत्रिमंडळातील सहकारी, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकारी, आमदार, सगळ्यांचंच मनापासून याच्यामध्ये योगदान आहे। आणि म्हणून मी गेल्या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये झालेल्या कारभाराबद्दल या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून फार समाधानी आहे। लोकांमध्ये एक सरकारच्या बाबतीमध्ये एक पॉझिटिव्ह परसेप्शन तयार झालेलं आहे। एक ॲक्सेसेबल सरकार आणि प्रो पीपल सरकार, प्रो ॲक्टिव्ह सरकार, अशी जी काही सरकारच्या बद्दल एक भावना आणि परसेप्शन लोकांमध्ये क्रिएट झालेला आहे, यासाठी नक्कीच याचा फायदा आम्हाला येणाऱ्या आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये नक्की होईल। कारण आम्ही कुणाची उणीधुनी काढण्यापेक्षा डेव्हलपमेंटला महत्त्व देतो। कारण डबल इंजिन सरकार म्हणतो, केंद्राने, मोदी साहेबांनी देखील अनेक प्रकल्पांची भूमिपूजन, उद्घाटनं केली। आम्ही बोलवले, त्यांना निमंत्रण दिलं की तात्काळ त्यांनी त्याला होकारही दिला।
कारण हे राज्याच्या नागरिकांसाठी जनतेसाठीच महत्त्वाचे प्रकल्प होते आणि म्हणून हे डबल इंजिनचं केंद्राने देखील पूर्ण पाठबळ आम्हाला दिलं गेले 1.5-2 वर्षांमध्ये. त्याचाही फायदा झालेला आहे आणि म्हणून आज या राज्यामध्ये केलेली विकासाची कामं, आलेली परदेशी गुंतवणूक, जवळपास 5 लाख कोटीची परदेशी गुंतवणूक आलेली आहे, लाखो रोजगार निर्माण होणार आहेत आणि म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो की याचा सर्व फायदा जो आहे या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत होईल. एक जे लोकांना हवं ते देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या जनतेला देखील मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये आमच्या सरकारवर विश्वास ठेवला आणि प्रेमही दिलं, आशीर्वादही दिले. काल राहुल गांधी यांनी मुंबईमध्ये सभा घेतलेली आहे. एनडीए सरकारवरती, महायुती सरकारवरती त्यांनी टीका केलेली आहे. ठाण्यामध्ये देखील त्यांनी रोड शो केलेला आहे. देशभरातले त्यांचे म्हणजे काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे अनेक नेते तिथे उपस्थित होते. खरं म्हणजे कालची सभा एक फॅमिली गॅदरिंग होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि एक काय ते कहावत आहे, भानुमती का कुनबा, कहीं से इटे कहीं से रोडे, भानुमती का कुनबा उससे तयार होता है. म्हणजे सगळे नैराश्य चेहऱ्यावर असलेले लोक, कोणी उत्तर प्रदेशमधून, कोणी काश्मीरमधून, कोणी बिहारमधून जे तडीपार झालेत, हद्दपार लोकांनी केले, ते सगळे एकत्र आले होते काल. आणि एकंदरीत पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं की एक धरून बांधून आणलेले लोक असतात ना, तशा प्रकारचे आज त्या ठिकाणी लोक पाहिले. दुर्दैव आहे, तुम्ही काल म्हणालो कालचा दिवस काळा दिवस आहे, कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाच्या समोर आणि बाळासाहेबांच्या समाधीसमोर ही सभा झाली. खरं म्हणजे उबाटाच्या लोकांनी जाऊन पहिलं तिथे माफी मागितली पाहिजे होती. जाऊन आमच्या सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या बरोबर मला बसावं लागतंय. स्टॅलिन ज्यांनी सनातन हिंदू धर्माचा अपमान केला त्याच्याबरोबर मला बसायला लागतंय. मुफ्ती मोहम्मद आणि ते कोण तिकडचे फारुख अब्दुल्ला त्यांच्याबरोबर मला बसायला लागतंय. तर ती माफी त्यांनी मागायला पाहिजे होती खरं म्हणजे. आणि त्याचबरोबर आता काल एक शब्द बंद झाला, माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनींनो. आता पूर्वी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब, हिंदू हृदय सम्राट म्हणायला देखील जीभ कचरायची. आता कालही तो शब्द माझे तमाम हिंदू बांधव, तोही तुम्हाला जाणवलं की नाही, तोही रद्द झाला. यावरून आज लक्षात आलं की बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका, त्यांचं धोरण, त्यांची आयडिओलॉजी हे सगळं सोडलं. आणि म्हणून तर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला त्यांना सोडण्याचा आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा, त्यांच्या विचारांचं सरकार स्थापन करण्याचा. त्यामुळे काल जे काही अबकी बार तडीपार आता स्वतः त्यांना तडीपार या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी केलंय, जनतेने केलंय 1.5-2 वर्षापूर्वी. आणि आता जे इतर राज्यातून तडीपार झालेले लोक इथं आले ते मोदीजींना कसं काय तडीपार करू शकतात. आज 50-60 वर्षामध्ये ज्या मोदीजींनी 50-60 वर्षात जे झालं नाही काँग्रेसच्या सरकारमध्ये ते 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींनी करून दाखवलं. आणि त्याचा प्रत्येक परिचय आपल्या समोर आहे. आज प्रकल्पांच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून, अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून या देशाची अर्थव्यवस्था 11व्यावरून 5व्यावर आणली, आता 3ऱ्यावर आणण्याचा त्यांचा निर्धार आहे. $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा त्यांचा निर्धार आहे. गरिबी हटाव, गरिबी हटाव, काही लोक म्हणायचे गरिबी तर हटली नाही पण गरीब हटले. परंतु मोदीजींनी 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढलं. आज गरिबाच्या पोटा उपाशी राहता कामा नये म्हणून 80 कोटी लोकांना कोविडमध्ये घेतलेला निर्णय जो होता अन्नधान्य मोफत देण्याचा, तो पुढचे 5 वर्ष कायम ठेवला. हे मोदीजींचं काम आहे. आणि म्हणून आज
जे काही तिकडे परिस्थिती होती अतिशय म्हणजे विश्वास गमावलेला विरोधी पक्ष कुठला इंडिया काय ते इंडिया अलायन्स इंडिया नाही INDIA इंडिया अलायन्स विश्वास गमावलेला विरोधी पक्ष ना त्यांच्याकडे नेता ना त्यांच्याकडे नीती ना त्यांच्याकडे काही अजेंडा आणि म्हणून आज इकडे मोदीजींच्या समोर एक मोदी द्वेष फक्त त्यांच्या भाषणातून दिसत होता फक्त आणि फक्त व्यक्तिद्वेष दुसरं काही नव्हतं. अरे ज्या मोदीजींनी देशाला एवढ्या उंचावर घेऊन गेले त्यांच्या विरोधात तुम्ही जेव्हा 2014ला तुम्ही चौकीदार चोर म्हणालात 2019ला आणखी काहीतरी म्हणालात. लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली आणि यावेळेस देखील जनतेने ठरवलेलं आहे की यांच्याकडे साधा पंतप्रधान पदाचा उमेदवार देखील जाहीर करू शकले नाहीत. ते एक दुसऱ्याकडे पाहतात. राहुल गांधी यांनी त्यांच्या कालच्या भाषणामध्ये शक्ती हा शब्द प्रयोग वापरला त्यावरनं नाराजी जी आहे ती व्यक्त केली जात आहे. त्यांना शक्ती असं म्हणतात CBI ED यांची शक्ती जी आहे ती वापरली जाते ITची शक्ती वापरली जाते मात्र शक्ती या शब्दावरनं काही नाराजी जी नाही त्यांनी हिंदुत्वाची शक्ती म्हटलंय. हिंदू धर्म की शक्ति हिंदू धर्म की शक्ति मतलब क्या ये हमारी 3.5 शक्तिपीठ जो है महाराष्ट्र में वो हमारे देव देवताओं की शक्ति हमारी नारी शक्ति हमारी भारत माता की शक्ति ये सब शक्ति को समाप्त करेंगे वो इतनी बड़ी ताकत है उनके पास. ये इसका जवाब जो है हमारी नारी शक्ति हमारी महिला शक्ति हमारी सब माता बहनें निश्चित रूप से उनको आने वाले चुनाव में उनकी जगह दिखाएंगे. थाने के बारे में आपने कहा इतना बड़ा नेशनल लीडर थाने में 500 लोग नहीं थे पूरा फ्लॉप शो हो गया. उसका वीडियो देखो आप क्या बोल रहे बहुत बड़ी सभा हो गई रैली. मुंब्रा में तो 4-5 लोग भी नहीं थे सब गाड़ियां थी. एक नेता तो किसी को मार भी रहा था गर्दी भीड़ नहीं हुई करके. अरे ये देखा कि नहीं आप लोगों ने. बयान किया गया है राहुल गांधी के द्वारा और आवाज और ठाकरे की आत्मा को बहुत दुख पहुंचेगा ये बयान उन्होंने शिवाजी पार्क से दिया. प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी. सही बात है उनकी. मैंने जैसे कहा हमारे देव देवताओं की शक्ति है हमारे जो महिला शक्ति है हमारी नारी शक्ति है हमारी भारत माता है ये हमारी शक्तिपीठ है. और इस शक्ति के बारे में उन्होंने जो भाषण में उन्होंने कहा है हिंदू धर्म की शक्ति आज अयोध्या में राम मंदिर बन गया ये शक्ति है. और ये हिंदू धर्म की शक्ति खत्म करने वाला अभी तो जमीन पे पैदा नहीं हुआ है. और इसलिए आदरणीय प्रधानमंत्री जी ने जो कहा है सच है कि इनको आने वाले चुनाव में ये शक्ति उनकी जगह दिखाएंगे और निश्चित रूप से उनको उसका भुगतान करना पड़ेगा. उमर अब्दुल्ला यांनी महाराष्ट्र सदर काश्मीरमध्ये होऊ देणार नाही असं सांगितलेलं आहे. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होती त्यावेळेस आम्ही कसं होतं ते पाहू असं त्यांनी म्हटलं. मग हेच तर दुर्दैव आहे की जे भक्त आपले अमरनाथ यात्रेला जातात अमरनाथ यात्रेला जाणारे यात्रेकरूंसाठी मी स्वतः तिकडच्या राज्यपालांना विनंती केली की इकडे महाराष्ट्र भवन पाहिजे. ते त्यांनी मान्य केलं आणि फारूक अब्दुल्ला म्हणतात मैं नहीं होने दूंगा. किती द्वेष है ये द्वेष. हे उबाटो को मान्य आहे यांना मान्य आहे. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. महाराष्ट्र भवन होऊन देणार नाही आणि त्यांच्या बाजूला बसता हे काय. हे किती लांछनास्पद आहे किती दुर्दैवी आहे. उद्धव ठाकरे